27 दिवसांचा थरार संपला. नरभक्षक बिबट्या जेरबंद. वनविभाग, पोलीस व ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश. कळभोंडे, लाद्याची वाडी परिसराला तब्बल 27 दिवसांपासून दहशतीत ठेवणारा नरभक्षक बिबट्या अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला असून या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 21 एप्रिल रोजी कळभोंडे गावातील अवघ्या 8 वर्षीय कृष्णा या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण परिसर संतापाने पेटून उठला होता. वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ग्रामस्थ, सामाजिक संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. घटना घडल्यानंतर वन विभागावर अनेक आरोप करण्यात आले. अधिकाऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सर्व टीका आणि दबाव सहन करत वन विभागाने आपल्या कर्तव्यात कसूर न करता तब्बल 27 दिवस अहोरात्र मेहनत घेतली. परिसरात सतत गस्त, विविध ठिकाणी पिंजरे, कडक पहारा आणि तांत्रिक पद्धतीने शोध मोहीम राबवण्यात आली. अखेर वन विभागाच्या चिकाटीला यश मिळाले आणि नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यात आला. या संपूर्ण मोहिमेत कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित आणि त्यांच्या पोलीस पथकानेही विशेष भूमिका बजावली. घटना घडल्यापासून ते बिबट्या जेरबंद होईपर्यंत पोलीस प्रशासन सतत वन विभागासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहिले. कायदा व सुव्यवस्था राखत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे मोठे काम पोलिसांनी केले. तसेच कळभोंडा व लाद्याची वाडी येथील ग्रामस्थांनीही वन विभाग आणि पोलीस प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करत महत्त्वाची भूमिका निभावली. भीतीचे वातावरण असतानाही ग्रामस्थांनी दाखवलेले धैर्य आणि प्रशासनाला दिलेली साथ यामुळेच ही मोहीम यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान नरभक्षक बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असला तरी 8 वर्षीय कृष्णाच्या मृत्यूचे दुःख मात्र संपूर्ण परिसराच्या मनात कायम राहणार आहे. एका निष्पाप जीवाच्या मृत्यूने हादरलेल्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे. न्यूज रिपोर्टिंग, युनिक महाराष्ट्र न्यूज, कसारा.